हर हर महादेव मित्रांनो, सर्वांना आज पहिला श्रावण सोमवार आणि पहिल्या श्रावण सोमवारी आज नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, शेळीपालनाविषयी आपण थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की शेळी, उस्मानाबादी शेळी ही बंदिस्त होत नाही. तर त्या गोष्टी बरोबर पण आहे आणि चुकीच्या पण आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. समजा बंदिस्त होत नाही खरं आहे, पण बंदिस्त करण्यासाठी जर आपण कोणतीही गोष्ट करायसाठी प्रयत्न जर केला तर 100% त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळतं असं माझं मत आहे. आणि उस्मानाबादी शेळी ही महाराष्ट्रामधली आणि पूर्ण देशामधली म्हणलं तरी चालेल प्रसिद्ध शेळी आहे. कारण की हिची ओळख म्हणजे अशी आहे की उस्मानाबादी शेळीचे सगळ्यात मार्केटला नंबर 1 जर असेल तर उस्मानाबादचे बोकड जास्त प्रमाणामध्ये कटिंगला चालतात. कारण की याचं कारण असं आहे की ह्या बोकडाचं मटण चविष्ट असतं आणि मटण चविष्ट असल्यामुळे लोक याला आवडीनं खातात. तर मित्रांनो, सगळ्यात जास्त म्हणलं ना तर आता हे बिटला आल्यामुळं नाही तर पहिले उस्मानाबादी शेळ्यांवरती आपले जे गावठी शेतकरी आहेत, गावरान शेतकरी, समजा आपल्या गावाकडचे शेतकरी, तर ते आता पण उस्मानाबादी शेळ्यावरती काम करतात आणि पहिले पण उस्मानाबादी शेळ्यावरती काम करत होते. आता जे नवीन आहेत, समजा कोणी जे जॉब करत होते ते जे आता बंदिस्तकडे वळाले आहेत, तर त्यांचं प्रजातीकडे जास्त प्रमाणामध्ये भर आहे. त्याच्यामध्ये मग बिटल असेल, शिरोई असेल, सोजत असेल, बोर असेल, अशा बऱ्याच काही आहेत जाती. ते सांगायला गेलं तर भरपूर काही 100 कितीतरी नावं आहेत त्या जातींची, तर इतके नाव आपण घेऊ शकत नाही. मित्रांनो, उस्मानाबादी शेळी बंदिस्त होते, गोष्ट एवढीची. गावरान किंवा उस्मानाबादी शेळी बंदिस्त करायला काही नाही, बंदिस्त होते. पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या शेळीला किती खाऊ घाला तुम्ही बंदिस्त करून, ही शेळी सुधरतच नाही. तुम्ही हिला खुराक चारा, काही चारा, पण हिला जोपर्यंत तुम्ही फिरवून आणत नाही, तुम्ही 2 तास जरी फिरवले, 1-1.5-2 तास जरी फिरवलं, तर या शेळीला फिरून चारा खायची सवय आहे. आणि त्याच्यामुळे या जातीला थोडंफार का होईना 1-2 तास फिरायला पाहिजे. पण आता तुम्ही असाल मग असं म्हणतात तुम्ही का बंदिस्त केलं. बरोबर आहे तुमचं पण आपल्याकडे पर्याय नाही. तुम्हाला सांगतो, नंबर 1 पर्याय म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी एकदम सविस्तर. पर्याय कसा नाही आहे ते पण सांगतो. नंबर 1 म्हणजे आपलं हे जे आहे शेड आहे, तर हा मध्यभागी आलेला आहे. आपल्याला वाटेचा प्रॉब्लेम आहे, वाट फक्त आपल्याला येण्या जाण्यासाठी आहे. आणि शेळ्या जर बाहेर न्यायचं म्हणलं तर इतक्या शेळ्या न्यायच्या म्हणलं 15-16 शेळ्या आहेत आपल्या आता पिल्ले धरून. इतक्या शेळ्या जर न्यायचं म्हणलं तर गाडीला पावडर असते ना, आपण नेऊ शकत नाही. याला गाडी रस्ताच लागतो. मोठा रस्ता असला तर नेऊ शकतो आपण. कारण छोट्या रस्त्यानं चालणारी हे म्हणजे इकडं तोंड घाल तिकडं तोंड घाल, ही शेळीची जातच अशी असते की एका सोयीनं चालणार नाही. वाटाणा याचं झाड वडीन, त्याचं झाड वडीन, असं परेशान करणाऱ्या शेळ्या असतात हे. त्याच्यामुळं आपण काय करतो माहिती आहे का, त्याच्यामुळं आपल्याला नाईलाज आहे की आपल्याला बंदिस्त करावं लागते. फिरस्ती शेळी पालन जर करायचं असेल तर तुम्हाला तुमच्याकडे फिरण्यासाठी क्षेत्र पाहिजे. त्याच्यामध्ये मग गायरान असलं तर गायरान, किंवा तुमच्या ओढ्या एखादी ओढी जर असली जवळ, बांधण्या असल्या मोठाल्या, तर तुम्ही ते करू शकता. पण निव्वळ
बंदिस्त करायचं म्हणलं ना, नियोजन थोडं चारायचं लावावं लागतं आपल्याला. कसं आहे मित्रांनो, त्या अडचणीमुळं आपण फिरस्ती शेळी पालन करत नाही. आपण बंदिस्त करणारा केलेला आहे आणि इथून समोर पण आपण बंदिस्तच वाढवणार आहे. याच्यामध्ये चेंज एकच करणार आहे आपण. शेळ्या खराब होतात तर आपण बिटलची सुरुवात करणार आहोत. बिटलची कशी सुरुवात करणार आहे ती मी तुम्हाला सांगतो. बिटल क्रॉस वापरायचा आपल्याला. बिटल क्रॉस काय होतं माहिती आहे का, गावरांपेक्षा आता उस्मानाबादी आहे, उस्मानाबादीलाच क्रॉस करायचा बिटल. आणि त्यासाठी आपण हा बिटल बोकडा आणलेला आहे. हा बोकडा आपण ह्या शेळ्यांना क्रॉस करणार आहोत आणि जे नवजात तयार होईल त्या नवजातीपासून आपण ह्या गोठ्यावरती त्याचा अनुभव करून त्या शेळ्या कशा सुधारतात त्या हिशोबाने आपण त्या शेळ्यांवरती काम करणार आहे. डायरेक्ट 100% बिटलवर काम करणार नाही, आपण बिटल क्रॉसवर काम करणार आहे. कारण 100% बिटल कसं आहे माहिती आहे का, विकायला विकतात, पण विषय असा आहे त्याचं मार्केटिंग थोडं अवघड आहे. अवघड म्हणजे आता आपल्याकडं ऑनलाईन आहे, पण जोपर्यंत त्याचं चांगली हे होत नाही तोपर्यंत आपल्याला किंमत पण भरपूर आहे बिटलची. 40-50 हजार रुपयाला एक शेळी ती बिटलची. आणि गावरांचे पण भाव खूप वाढलेले आहेत आता सध्या. गावरांना पण मार्केट चांगलं आहे. बघू आता जसं होईल तसं बघू पुढं चालून. पण नक्की सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात भारी म्हणलं तर उस्मानाबादी सारखी महाराष्ट्रामध्ये दुसरी जात मला नाही वाटत. कशी बरं का, हिला कुठलंही वातावरण असू दे तुम्ही, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, या वातावरणामध्ये ह्या जातीला लवकरात लवकर बिमारीला म्हणजे अटॅक लवकर होत नाही असं म्हणावं लागेल. कुठली रोगाला बळी पडत नाही ताबडतोब. आणि त्याच्यामुळंच ही जात सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये या शेळीला जास्त प्रमाणामध्ये मागणी आहे. आज पण उस्मानाबादी शेळ्या 90% लोक सांभाळत आहेत. आता बिटल कुठंतरी 10-20% होऊन राहिल्या. त्याच्यामध्ये पण भरपूर अडचणी आहेत. बिमार पडायला म्हणलं तर लवकर फास्ट बिमार पडतात बिटल. एकदा जर त्यांची सुरुवात झाली तर कधी त्याचं नियोजन केलं तर आहे बरं का. नियोजन चांगलं जर केलं तर आहे त्याच्यामध्ये, फक्त नियोजनबद्ध करावं लागतं. नियोजन आपण जर व्यवस्थित नाही केलं तर कार्यक्रम लागतो. त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेतच राहावं लागतं आणि लसीकरण वगैरे वगैरे चालू ठेवावं लागतं. या उस्मानाबादी शेळ्यांना तुम्ही लसीकरण करा नका करू, व्हॅक्सिनेशन करा नका करू, काही विषय नाही. आता जास्त क्वांटिटीमध्ये मागे वाढल्याच्या नंतर ते नाही सांगतात, पण आपल्याकडे सध्या आहे 8-10-15 समजा. तर आपल्याला आतापर्यंत म्हणजे डॉक्टरांना आपल्या शेळीवरती बोलायचं काही काम पडलं नाही. आपण स्वतःच कंट्रोल करतोय. औषधी गोळ्या आणून आपण स्वतः डॉक्टरांचा सल्ला घेऊन, बरं का, मनानं नाही करत, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करावं लागतं. पण सहसा असं एवढं एमर्जन्सी आपल्या गोठ्याहून एक पण शेळी किंवा बोकड काही असं अजून एमर्जन्सी झालेलं नाही किंवा बिमार पडलेलं नाही. तर मित्रांनो, खरं जर म्हणलं तर उस्मानाबादी शेळी बंदिस्त पण होती करायची असेल तर. पण खरी सुरुवात तुम्ही जर नवीन असाल तर खरी सुरुवात उस्मानाबादीपासूनच करावी असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. परत एकदा तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.